हॅलो एव्हरीवन. माझं नाव तन्वीर. आज आपण पाहणार आहोत एक अद्भुत माहिती म्हणण्यापेक्षा एक एक टॉपिक आहे. तो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. तर तो टॉपिक म्हणजे काय, तर FIR म्हणजे काय. ठीक आहे, FIR. तर सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की मी जाऊन FIR करेल वगैरे, नाही का. भरपूर जणांच्या तोंडातून आपण ऐकलेलं आहे. तर या FIRबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमचा कायदेशीर जो अधिकार आहे त्याचे तुमचे संरक्षण कसं करायचं आपण ह्या चॅनलवरती ते डिस्कस करत असतो. ठीक आहे, तर तर मग आपण चालू करूया. तर FIR म्हणजे काय, तर हे आपण पाहणार आहोत. तर FIR म्हणजे काय, तर FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. म्हणजे कुठलाही एखादा गुन्हा झाला तर त्यासाठी आपण काय करतो, तर पहिले इन्फॉर्मेशन देतो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण माहिती देतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढची कारवाई करता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर ह्याला कायदेशीर काय अधिष्ठान आहेत, काय हे आपण पुढं डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये FIRचा अर्थ आणि महत्त्व काय ते आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर जसं की मी तुम्हाला सांगितलं FIR म्हणजे काय, तर FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. म्हणजे काय, तर एखाद्या संज्ञात गुन्ह्याची पोलीस ठाण्यात दिलेल्या पहिली लेखी माहिती हे कायदेशीर दस्तऐवज आहे जे पोलीस तपासणीसाठी सुरुवात करते. म्हणजे नाही का, की पोलिसांना जर एखादं हे करायचं असेल, इन्क्वायरी करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला इन्फॉर्मेशन द्यावं लागते. त्याला FIR आपण म्हणतो. त्यानंतर कायदेशीर दस्तऐवज काय काय लागतं, तर न्यायालयात पुरावा म्हणून वापरला जातो. त्यानंतर तपासणी सुरुवात करते पोलीस ठाण्यात. पोलीस तपास FIR नंतर सुरू होतो. त्यानंतर पीडिताचे संरक्षण करता येतं. म्हणजे गुन्हेगाराविरुद्ध कारवाईचा आधार मिळतो की बाबा खरंच असा काहीतरी हे झालेला आहे, गुन्हा झालेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला मदत मिळते. त्यानंतर FIR हा CRPC कलम 154 अंतर्गत नोंदवला जातो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचं जर आपण पाहायला गेलं तर FIR कधी, कोठे आणि का नोंदवावे लागते हे आपण चर्चा करू. तर कधी नोंदवली जाते FIR, तर FIR खून, दरोडा, बलात्कार, फसवणूक, अपहरण आणि मारहाण ह्या केसमध्ये काय होतं, FIR नोंदवली जाते. त्याच्यानंतर कुठे नोंदवावं लागते, तर प्रत्येक गुन्ह्यासाठी एक ज्युरिडिक्शन असतं. त्या ज्युरिडिक्शनमध्ये काय होतं की जवळचं पोलीस ठाणे, ऑनलाईन पोर्टल असतं त्याच्यावरती आपण करू शकतो. आणि झिरो FIR, तर झिरो FIR आपण गेल्या 3-4 महिने झालं हा खूप शब्द ऐकतो, झिरो FIR. तर झिरो FIRबद्दल पण आपण पुढं माहिती पाहणार आहोत. तर संज्ञेत गुन्हे म्हणजे काय, कॉग्निबल ऑफेन्स आपण त्याला म्हणतो. तर ज्या गुन्ह्यांमध्ये पोलीस न्यायालयाच्या परवानगीशिवाय अटक करू शकतात त्यांनाच FIR नोंदवता येते. म्हणजे जसं की खून, दरोडा, बलात्कार, अपहरण, फसवणूक आणि सायबर गुन्हे ह्याच्यामध्ये ज्या गुन्ह्यांमध्ये पोलीस न्यायालयाच्या परवानगीशिवाय अटक करू शकतात तर ह्यांच्यासाठी न्यायालयाची गरज नसते की परवानगीची गरज नसते. तर ह्या साधण्यासाठी गुन्ह्यासाठी FIR नोंदवता येत नाही. तर त्यासाठी डायरेक्ट न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जावं लागतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर FIR नोंदवण्याची प्रक्रिया, तर ही प्रक्रिया कशी आहे हे आपण जाणून घेऊ. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पोलीस ठाण्यात जावं लागतं, तिथं तक्रार द्यावं लागते, FIR वाचावं लागते, त्यानंतर प्रत मिळवावी लागते. ठीक आहे, ह्या पद्धतीने हे चालतं. तर FIR नोंदवणे हे पूर्णपणे फ्रीमध्ये आहे, विनामूल्य आहे. एकही रुपयाचा चार्ज तिथं लागत नाही. पोलीस अधिकाऱ्याकडे FIR नोंदवण्यास नकार जर दिला तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे किंवा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवू शकता की आमची FIR नोंदवून घेत नाही आहेत. ठीक आहे, तर हे आपण उपाय त्याच्यावर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर FIR नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आपण ते पाहू. तर FIR नोंदवण्यासाठी आपल्याला अगोदर ओळखपत्र लागतं, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर पासपोर्ट असेल हे चालतं, म्हणजे गव्हर्नमेंट प्रूफ आपल्याला लागतं. त्याच्यानंतर घटनेचा तपशील. ठीक आहे, कधी गुन्हा घडला, कुठे घडला, कसा घडला, कशा पद्धतीने घडला ह्याचं सगळं लेखी विवरण आपल्याला तिथं पुरावं लागतं. त्याच्यानंतर पुरावा, तर कुठलाही गुन्हा जर झाला तर तुमच्याकडे एखादा पुरावा असेल ना, की जसं की व्हिडिओ, फोटो किंवा मेसेज किंवा एखादा आय विटनेस असेल, साक्षीदार असेल, तर ते या पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यानंतर FIR नोंदवण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.
हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. जसं की पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये असतं, की इथं काहीच लागत नाही, की फ्रीमध्ये ते होऊन जातं, 1ही रुपयाचं लागत नाही. त्यानंतर FIR नोंदवण्याचे फायदे. FIR नोंदवण्याचे फायदे काय, तर ह्याला कायदेशीर संरक्षण मिळतं. जसं की गुन्हा अधिकृतपणे नोंदवला जातो व पीडिताला कायदेशीर दर्जा मिळतो. त्याच्यानंतर तपास सुरू होतो, हे महत्त्वाचं आहे. तर पोलीस तपास, अटक पुरावे गोळा करण्यासाठी प्रक्रिया सुरू करते FIR झाल्यानंतर. नंतर कायमस्वरूपी नोंद, घटनेची अधिकृत नोंद होते, जी न्यायालयात पुरावा म्हणून आपण सादर करू शकतो. त्यानंतर नुकसान भरपाई आहे. तर नुकसान भरपाई काय, तर विमा, दावे, सरकारी मदत, न्यायालयीन नुकसान भरपाईसाठी FIR आवश्यक असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जर पॉईंट पाहायला गेलं तर गैरवापर हा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतो. पण सावधान, की FIRचा जर गैरवापर केला तर काय होऊ शकतं. तर खोटी FIR नोंदवण्याचे परिणाम काय होतात, तर FIR हे शक्तिशाली हत्यार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं की कुठे कुठे FIR हे महत्त्वाचे असते, न्यायालयात गरजेचे असते. त्याच्यामुळे हे जर FIR जर खोटी असली तर त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्यावरती परिणाम पडतो. तर त्याचा गैरवापर गंभीर म्हणजे कायदेशीर परिणाम घडतो. त्यानंतर खोटी तक्रार जर केले तर IPCच्या कलम 182 अंतर्गत शिक्षा होऊ शकते. आणि बदनामी जर करण्याचा प्रयत्न केला FIRच्या बाबतीत तर तिथं तुम्हाला निर्दोष व्यक्तीची प्रतिष्ठा धोक्यात येते. त्यानंतर न्यायालयीन कारवाई काय तर खोटी FIR दिल्यास तक्रारकर्त्यावर खटला भरला जातो. जसं की एनी Bची तक्रार केली, पण एने जी तक्रार केलेली आहे ती Bची, तर ही खोटी पद्धतीने तक्रार आहे. तर ह्यामध्ये काय होतं, तर एने जर Bची जर तक्रार चुकीची केलेली असेल तर A हा अडचणीत येऊ शकतो आणि त्याच्यावरतीच खटला भरवला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यासाठी हे करू नका. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की 0 FIR, गेले 2-3 महिने झाले की आपण 0 FIR हा मुद्दा आपण पाहतोय. तर ह्याचं कारण काय, तर 28 तारखेला जे दादांचं निधन झालं ह्याच्यामागे काहीतरी संशय आहे असं रोहित पवार यांना वाटलं. तर ह्यांनी 0 FIRचा फायदा घेऊन FIR नोंदवली. ठीक आहे. तर 0 FIR म्हणजे काय, तर जसं की एखादा क्राईम घडला तर त्या क्राईम घडल्यामागं एक ज्युरिडिक्शन लागतं. म्हणजे जसं की गुन्हा घडलेला आहे, म्हणजे ॲक्सिडेंट झाला कुठं, बारामतीमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी FIR कुठं नोंदवली पाहिजे, तर बारामतीमध्येच नोंदवली पाहिजे. पण जास्तीत जास्त कुठं नोंदवू शकतो आपण, तर हे मुंबईमध्ये नोंदवू शकतो. पण असं झालं ह्या प्रकरणामध्ये की मुंबईमध्ये पण नोंदवली गेली नाही आणि बारामतीमध्ये पण नोंदवली गेली नाही. तर ह्या कंडिशनमध्ये दादांनी म्हणजे रोहित पवार यांनी काय केलं, तर 0 FIRचा फायदा केला. तर 0 FIR म्हणजे काय, कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकतो. म्हणजे 0 FIR म्हणजे आधी अशी FIR जी घडलेल्या क्षेत्राबाहेर कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवता येते, नंतर ती संबंधित ठाण्याकडे हस्तांतरित केली जाते. आता या प्रकरणामध्ये काय झालं की महाराष्ट्रात जो गुन्हा झाला आहे तिथं FIR नोंदवली गेली नाही, पण ती FIR नोंदवली गेली कर्नाटकामध्ये. ठीक आहे. कर्नाटकामध्ये ही FIR नोंदवण्यात आली आणि तिथनं ही FIR म्हणजे महाराष्ट्रामध्ये बारामती इथे ट्रान्सफर करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचं काय होतं, तर संबंध क्षेत्र नाही आहे त्याला, तातडीने प्रसंगी अत्यंत उपयुक्त ठरतं. सर्वोच्च न्यायालयाने ह्याला मान्यता दिलेली आहे. तर महिला अत्याचार, अपहरण यासारख्या तातडीच्या प्रकरणामध्ये 0 FIR अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी 0 FIRचा महत्त्व आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 0 FIR कशी वेगळी, म्हणजे नाही का, साधे FIR आणि 0 FIR. तर सामान्य FIR फक्त संबंधित पोलीस ठाण्यात आपल्याला नोंदवता येते. त्यानंतर 0 FIR ही कुठेही नोंदवता येते, नंतर योग्य ठाण्याकडे ती पाठवली जाते. त्याच्यानंतर चौथं म्हणजे काय, तर नोंदणी क्रमांक 0 म्हणून हा नोंदवला जातो. त्यासाठी ह्याला 0 FIR म्हणण्यात येतं. त्याच्यानंतर FIR नोंदवू शकत नसल्यास काय करावे, तर उच्च प्राधिकरण, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. त्याच्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. ह्याच्यामध्ये ताबडतोब तुम्हाला प्रतिसाद मिळतो आणि कायदेशीर मार्ग मिळतो. जर असं होत नसेल तर मानवाधिकार आयोगाकडे तुम्ही तक्रार करू शकता आणि ऑनलाईन तक्रार पोर्टलद्वारे करू शकता. मग ह्याला सार्वजनिक पर्याय काय, तर पोलीस ठाण्यात नोंद नकार दिल्यास CRPCच्या कलम 154(3) अंतर्गत SP किंवा DSP कडे पत्र पाठवा. तसेच महाराष्ट्र पोलीस हेल्पलाईन क्रमांक
क्रमांक 100 किंवा 1090 वर संपर्क करता येतो. तर मग तिकडं पण तुम्ही दाद मागू शकता. त्याच्यानंतर काही लोकांना प्रश्न पडलेला असतं की FIR म्हणजे काय, कसं काय, पैसे किती वगैरे लागतात, ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर FIR नोंदवण्यासाठी पैसे लागतात का? तर नाही. तर FIR नोंदवण्यासाठी एकही रुपयाचं फी लागत नाही. 0% त्याला फी लागते, त्यामुळे ते फ्री आहे. त्यानंतर FIR मागं घेता येते का? तर काही गुन्ह्यांमध्ये, संज्ञित गुन्ह्यांमध्ये FIR मागे घेणे शक्य नाही, परंतु तडजोड करता येत असेल तर घेऊ शकतो, पण गुन्हा त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नसावा. त्याच्यानंतर FIRची प्रत मिळवण्याचा अधिकार आहे का? तर हो, 100% तुम्हाला FIR मिळवण्याचा अधिकार हा 100% आहे. तर आणि ही FIRची प्रत मिळवण्यासाठी तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही, तर हा तुमचा अधिकार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन FIR नोंदवता येते का? तर हो, तर 100% तुम्हाला महाराष्ट्र पोलीस पोर्टलवर काही गुन्ह्यांसाठी ऑनलाईन तक्रार करता येते. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता, पण FIR ही खोटी नसावी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली ही FIR बद्दल माहिती होती. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.